नमस्कार, माझे नाव श्रद्धा सुरेश भाडेकर। मी इयत्ता 7वी शिकत आहे। मी आज तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे। प्रयोगाचे नाव फुग्यातून तार घातल्यास फुगा का फुटत नाही। त्यासाठी लागणारे साहित्य एक फुगा आणि एक तार। चला आपण करून बघू। फुग्यातून तार घातली मी, फुगा का फुटत नाही। कारण फुगा ज्या रबरापासून तयार होतो त्यात रेणूचे लांबच लांब साखळ्या असतात, त्यांना बहुलक पॉलिमर असतात, त्यांना म्हणतात, त्यामुळे फुगा फुटत नाही। नमस्कार, माझे नाव स्नेहा लक्ष्मी निळे। मी इयत्ता 7वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो। या प्रयोगाचं नाव पिअर्सिंग अ बलून चॅलेंज आहे। प्रयोगाला लागणारे साहित्य एक फुगा आणि एक तार लागणार आहे। फुगा बाहेर निघालेला आहे। फुगा ज्या रबरापासून तयार होतो त्यात रेणूचा लांबच लांब साखळ्या असतात, ज्यांना बहुलक पॉलिमर म्हणतात। बहुलकाच्या साखळ्या लवचिक असतात आणि फुगा फुगल्यामुळे त्या ताणल्या जातात, म्हणून फुगा फुटत नाही। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव नशना नबीर अनवर बेग आहे। मी इयत्ता 6वी शिकत आहे। माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामटा खुर्द आहे। आज मी तुम्हाला प्रयोग क्रमांक 2 करून दाखवणार आहे। आजच्या प्रयोगाचे नाव पिअर्सिंग अ बलून चॅलेंज। आता आपण प्रयोगासाठी लागणारे साहित्य एक फुगा आणि आपण सुई किंवा तार घेऊ शकता। तर आपण प्रयोगासाठी सुरुवात करूया। हे बघा, आपण फुगा फुटलेला आहे। आता हिला गाठ मारायची। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे आरपार झालेलं आहे। कारण फुगा ज्या रबरापासून तयार होते त्यांना रेणूच्या लांबच लांब साखळ्या असतात, ज्यांना बहुलिक पॉलिमर असे म्हणतात। बहुलकांच्या साखळ्या चावलिक असतात आणि फुगा फुगण्यामुळे त्या ताणल्या जातात। फुग्यातून तीक्ष्ण काडी घुसण्यासाठी आपण जे ठिकाण निवडतो ते रेणूच्या कमीत कमी साखळ्या असतात। कमी ताणलेल्या ठिकाणी निवडल्यामुळे तीक्ष्ण काडीच्या सभोवताचे रेणू त्यांच्या विरुद्ध ठाकलेले जातात आणि त्यानंतर फुग्यातील हवा बाहेर फुग्यातील काडी काढून घेते, तेव्हा काडीमुळे पडलेल्या 2 छिद्रातून हवा बाहेर पडते। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव दिव्य नागेश गोवंडे आहे। मी इयत्ता 7वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामटा खुर्द आहे। मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला फुगा आणि ताराची गरज आहे। चला आता प्रयोग करूया। त्यासाठी आपल्याला फुग्याला मीडियम साईज मध्ये फुगून घ्यायचं। फुग्याला मीडियम साईज मध्ये फुगून घेतलं, मग त्याची गाठ बांधायची। मग आपल्याला तार घ्यायचा।
कारण बघा कारण बघा आता याच्यामध्ये तार गेला आहे. आता या तारेला इकडून काढायचं आहे, ते पण याच्या थोडून बाजूला. बघा आता हे बघा इथून आलेलं आहे. थँक्यू. माझे नाव गंजिला मोमीन पठाण. मी इयत्ता 6वीत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्द कामठा. आता आपण एक प्रयोग करून बघणार आहोत. प्रयोग क्रमांक 2. आता त्याला आपण प्रयोग करून बघणार आहोत. प्रयोगाचं नाव आहे पिअर्सिंग अ बलून चॅलेंज. आता प्रयोगात वस्तू लागणार आहे एक फुगा आणि एक लांब तार. आता आपण फुगा घेतो. फुगाला मीडियम साईजनं फुगायचं. हे बघा मी फुगा फुगले. आता फुगायला किती आहे. हे मी किती मारलो. आता एक लांब तार घ्यायचं. हे इकडून घुसायचं आणि बाजूने काढायचं. हे बघा आता मी घुसवलो आणि आता काढलो. हे बाजूने काढलो. आता क्रमांक. आता प्रयोग. फुगा ज्या रबरापासून तयार होत त्यात रेगूनच्या लंबच लांब सरळ्या सरळतात ज्यांना बहुलक पॉलिमर म्हणतात. बहुलकाच्या सारख्या लवचिक असतात आणि फुगा फुगलेल्या त्या ताणल्या जगात फुग्यातून दिशा न काढी घुसण्यासाठी आपण जे ठिकाण निवडतो तेथे रेनरच्या साखळ्या कमीत कमी ताणलेल्या असतात. कमी लागलेले ठिकाण निवडलेल्यामुळे तीक्ष्ण काडीच्या सभोवतालचे रेनर त्याच्या विरोध ठकलेले जातात आणि त्यानंतर फुग्यातील हवा बाहेर येण्यात रोखतात. जेव्हा तुम्ही फुग्यातून काडी काढून होता तेव्हा काडीमुळे पडलेल्या 2 छिद्रातून हवा बाहेर पडते आणि फुगा मात्र फुटते नाही. नमस्कार, माझे नाव स्नेहलक्ष्मी निंगरे आहे. मी इयत्ता 6मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी आज तुम्हाला माझ्या प्रयोगाचे नाव फुग्यामध्ये तार घेतल्याने का फुगा फुटत नाही मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो. एक फुगा राखी आणि तार. हे बघा फुगा फुटला नाही कारण फुगा रबराचा असतो म्हणून फुगा फुटला नाही.
माझे नाव माहीन शेख अशफाक आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी आज तुम्हाला प्रयोग क्रमांक 2 करून दाखवणार आहे. प्रयोगाचे नाव आहे पेसिंग अ बलून चॅलेंज. आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य एक बलून आणि एक लाकूड किंवा तार घेऊ शकता. आधी फुग्याला फुगवायचं. मीडियम साईजचं फुगवायचं. हे बघा मी इतकं फुगवलेलं आहे. त्याला अशी गाठ मारायची. हे बघा मी गाठ मारलेली आहे. तर आपण लाकूड किंवा तार घेऊ शकता. तर आपल्याला इथून टाकायचं आणि या साईडून काढायचं. तर तुम्ही बघू शकता मी आरपार टाकलेला आहे. हे बघा आता याला काढले की हवा जाते. कारण फुगा ज्या रबरापासून बनलेला असतो त्या रेणूच्या लांबच लांब साखळ्या असतात ज्यांना बहुलक पॉलिमर म्हणतात. बहुलकाच्या साखळ्या चवलीत असतात आणि फुगा फुगल्यामुळे त्या ताणल्या जातात. फुग्यातून दक्षिण काडी घुसवण्यासाठी आपण जे ठिकाण निवडतो येथे रेणूच्या साखळ्या कमीत कमी ताणलेल्या असतात. कमी ताणलेले ठिकाण निवडण्यामुळे दक्षिण काडीच्या सभोवतालचे रेणू त्याच्या विरुद्ध ढकलले जातात आणि त्यानंतर फुग्यातील हवा बाहेर येण्यासाठी रोखतात. जेव्हा तुम्ही फुग्यातून काडी बाहेर काढून घेता तेव्हा काडीमुळे पडलेल्या 2 छिद्रातून हवा बाहेर पडते आणि फुगा मात्र फुटत नाही. थँक्यू स्टुडंट ऑल सर. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समीक्षा मारुती आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझ्या प्रयोगाचे नाव फुग्यामधून तार घातल्यावर फुगा का फुटत नाही. त्याच्यासाठी लागणारे साहित्य फुगा व तार लागतो. चला तर आपणही करून बघू. बघा फुगा फुटला नाही. फुगा रबराचा असतो म्हणून फुगा फुटत नाही. त्याच्यात रेणूचे साखळ्या असतात त्या कारणाने फुगा फुटला नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साक्षी राजेश गोवंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. आपण एक आज प्रयोग करणार आहे. त्या प्रयोगाचे नाव फुग्यात तार टाकल्यावर फुगा का फुटत नाही. प्रयोगासाठी लागणारे साहित्य एक फुगा व तार. का फुटला नाही हे तुम्हाला माहिती आहे का. फुगा ज्या रबरापासून तयार होतो त्यात रेणूचा लांबच लांब साखळ्या असतात ज्यांना बहुलक म्हणतात. बहुलकाच्या साखळ्या लवचिक असतात आणि फुगा फुगविल्यामुळे त्या ताणल्या जातात म्हणून फुगा फुटत नाही.